नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही चाललो आहोत वसई भुईगावमधील स्वामी समर्थांच्या मठामध्ये. मंदिराच्या अगदी समोरच स्वामी भवन आहे. तेथे महाप्रसादालय, भक्तनिवास, बाईक पार्किंगची सोय एकाच इमारतीत करण्यात आली आहे. डाव्या साईडला कार पार्किंगची सोय देखील आहे. मंदिराच्या बाहेरच हार आणि फुले यांची दुकानं आहेत. स्वामींच्या मंदिरात जाण्याचा हा प्रवेशद्वार आहे. इथेच आहे अक्कलकोट, इथेच र पंढरी. इथेच आहे अक्कलकोट, इथेच र पंढरी. फिरू नको दाही दिशांना, इथे देहू आळंदी. फिरू नको दाही दिशांना, इथेच देहू आळंदी. फिरू नको दाही दिशांना, इथे देहू आळंदी. मंदिरात आल्यावर साईबाबांचं छोटं सुंदर मंदिर आहे. असंख्य भाविक स्वामी भक्त मंदिरात रोज येत असतात. मंदिर नेटनेटकं आणि सुंदर आहे. सोनेरी रंगात रंगवलेले नक्षीदार खांब खूप सुंदर दिसतात. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरती हे मंदिर कोणत्या साली व कधी बांधण्यात आले आहे याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. मंदिरात प्रवेश करताच मनाला सुखद आनंद मिळतो. इथेच देहू आळंदी. फिरू नको दाही दिशांना, इथे देहू आळंदी. स्वामी आहे
मन मंदिरी स्वामी आहे मन मंदिरी स्वामी आहे मन मंदिरी स्वामी आहे मन मंदिरी स्वामी आहे मन मंदिरी स्वामी आहे मन मंदिरी स्वामी आहे मन मंदिरी स्वामी आहे मन मंदिरी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज. खूप दूरदूरवरून असंख्य स्वामी भक्त या मंदिरात येत असतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात. महाप्रसाद रविवार आणि गुरुवारी असतो. चरणांचो स्पर्श येथे स्वामी समर्थ पूजा भंडार आहे. पूजा भंडारामध्ये वेगवेगळ्या आकाराच्या स्वामी मूर्त्या आणि आपल्या रोजच्या पूजेच्या सामानात लागणारे साहित्य येथे मिळते. सुखावता सेवेतया परमार्थाची गोडी आमका लागली सेवेतया परमार्थाची गोडी आमका लागली दिसरात डोळ्यार दिसता स्वामी माऊली दिसरात डोळ्यार दिसता स्वामी माऊली. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.